ही झणझणीत मालवणी काळ्या वाटाण्याची उसळ बघूनच तोंडाला तुमच्या पाणी सुटेल। ही एक ट्रिक वापरलीत ना तर तुमची पण उसळ अशी दाटसर, घट्ट आणि चविष्ट होईल। चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी इथे 2 वाटी वाटाणे 1 दिवस भिजवून घेतले होते। दुसऱ्या दिवशी कपड्यामध्ये बांधून ठेवायचे किंवा चाळणीत ओतून ठेवलीत ना तरी पण त्याला मोड येतात। वाटाण्याला मोड यायला थोडा वेळ लागतो। दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्याला चांगले असे मोड येतात। हे मोड आलेले वाटाणे आहेत, मोड काढायचे म्हणजे उसळ खूप चविष्ट होते। वाटाणे हलक्या हाताने 2 वेळा धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये मीठ घालून याला शिजवून घ्यायचं आहे। कुकरच्या 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या। तर मीठ घालून कुकरच्या 4 शिट्या करून वाटाणे मी शिजवून घेतलेले आहेत। वाटाणे चांगले असे शिजले पाहिजे। जेवढे चांगले शिजणार ना तेवढी भाजी किंवा उसळ आहे ना ती खायला खूप चवीला चांगली लागते। त्यातले थोडे वाटाणे मी 1-2 चमचे काढून घेते। ह्याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की 1 चमचा तेल घालायचं। तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। गरम झाले की छोटा अर्धा चमचा जिरं, की 4 पिंच हिंग, आकाराचा एक छोटासा कांदा, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा। कांदा नरम पडला की अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट, लसूणचा उग्र सुवास जाईपर्यंत परतून घ्यायची। 1 टोमॅटो मिक्स करायची। कोथिंबीर घालायची म्हणजे भाजीला चव चांगली येते। आणि सर्व मसाले मी ह्या चमच्याच्या मापाने घालणार आहे। अर्धा चमचा हळद, चमचा धना पावडर, 1 चमचा घरचा गरम मसाला, 2 चमचे मालवणी मसाला, 1 चमचा कलरचा मसाला, काश्मीरी मिरची पावडर। कांदा पातळ कापून 1 चमचा तेलावरती खरपूस असा भाजून घ्यायचा। सुकं खोबरं चांगलं खरपूस भाजायचं, तसंच ओलं खोबरं पण खरपूस भाजायचं। हे सगळं वाटण मिक्सरला करायचं। पाणी टाकून केलं तरी चालेल, त्यातलंच हे वाटण आहे। जेवढ्या माणसांना तुम्हाला उसळ करायची असेल ना तेवढं तुम्ही इथं कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे। थोडं मी अजून घालते आणि वाटण चांगलं परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये हे आपले वाटलेले वाटाणे मी खलबत्त्यामध्येच बारीक करून घेतले, कारण थोडेच होते ना म्हणून। त्याला पण आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। वाटलेले वाटाणे आपण घालणार आहोत ना, म्हणून आपण जो मसाला घातलेला आहे ना तो कमीच घालायचा। मिक्स करून झाले की त्याच्यामध्ये आपले शिजवलेले वाटाणे घालायचे। एवढे घट्ट पातळ किती उसळ करायची असेल ना त्याप्रमाणे याच्यामध्ये गरम पाणी घालायचं। गरम पाणी घातल्याने भाजीला तरी चांगली येते आणि शिजण्याची जी प्रोसेस आहे ना ती थांबत नाही, लगेच पटकन कळ येतो तिला। वाटाणे शिजवताना पण मीठ घातलेलं आहे, ते लक्षात घेऊन मीठ घालायचं। मध्यम आचेवरती हिला 10 मिनिटं शिजवून घ्यायची चांगली, म्हणजे मसाले चांगले शिजले ना की उसळ ही चांगली लागते। झाकणावरती असं पाणी ठेवायचं, जे लागलं ना तर आपण पाणी त्याच्यामध्ये ओतू पण शकतो किंवा वाफ होऊन ते खाली पण पडतं। ह्याच्यामध्ये वाटाणे वाटून का घातले तर वाटाणे वाटून घातल्याने उसळला चव पण चांगली येते आणि उसळला असा दाटसरपणा येतो। आणि जास्त मसाला लावला ना तर सर्व मसाला मसाला वाटतो। आणि वाटाणे पण वाटून लावताना जास्त लावायचे नाही, थोडेच लावायचे, नाही तर सर्व पिठलं पिठलं होईल। झाकण ठेवूनच भाजी शिजवायची, म्हणजे भाजीचा सुवास आहे ना तो बाहेर जात नाही। मोठे फोडी करून 1 टोमॅटो घालायचा। भाजीतला टोमॅटो खूप छान लागतो। मिक्स करायची आणि 1-2 मिनिटं हिला अजून शिजून घ्यायची। भाजी आपली तयार झाली, गॅस बंद करायचा। जर सुकी पाहिजे असेल ना तर थोड्या वेळ अजून शिजून घ्यायची। झणझणीत अशी आपली वाटाण्याची उसळ तयार आहे। अशी एकच उसळ केलीत ना त्याच्यावर तुम्ही भात, भाकरी, चपाती काही खाऊ शकता। आजची जर तुम्हाला ही मालवणी पद्धतीची वाटाण्याची उसळ आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।